आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आपल्या इतिहासाचं पुनर्लेखन आणि पुनरुज्जीवन हे करण्याचा प्रयत्न आपण केला नाही। आजच मी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं, त्यावेळेस मी सांगितलं की स्वातंत्र्यानंतरही अगदी काल परवापर्यंत काही वर्षापर्यंत आपल्या CBSEच्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठा साम्राज्याबद्दल एक पॅरेग्राफ होता आणि मुघलांच्या संदर्भात 17 पानं। पण मी आभार मानेन देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे की ज्यांनी आता मुघलांना एका पानात आणलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा 21 पानांचा इतिहास आता आपल्या CBSEमध्ये शिकवला जातो। आणि जो खरा इतिहास आहे, दुर्दैवाने आम्ही स्वातंत्र्यानंतर जो इतिहास शिकलो तो लिहिणारे आमचेच लोक होते, पण ते जो इंग्रजांनी लिहिलेला इतिहास आहे तोच प्रमाण मानून त्या ठिकाणी आम्हाला इतिहास शिकवत होते। आज मात्र अशी परिस्थिती नाही आहे। आज सुदैवाने आमच्या देशात होणारं उत्खनन असेल, आमच्याकडचे आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस असतील, आमच्याकडचे सायंटिफिक एव्हिडन्सेस असतील, यांनी जगाचा इतिहास बदलणं सुरू केलेलं आहे। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ज्या चुका आपण केल्या त्या आता कुठल्याच स्तरावर आपण करू नये, या दृष्टीनं डॉक्युमेंटेशन अत्यंत महत्त्वाचं आहे।